नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे, ती अंधारात दिशा दाखविते। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि आपल्या कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची तिच्या घरातच निर्गुण हत्या करण्यात आली आणि आता प्रकरणातून एक भयंकर सत्य उघडकीस आलं आहे। ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्य काढायचं त्याच पतीने आपल्या 2 मित्राच्या मदतीने एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचं आता समोर आलं आहे। ही घटना आहे अमरावती शहरातील, जिथे फैजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या खुनामुळे संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली आहे। नेमकी काय घडली ही घटना? का केली पतीनेच पत्नीची हत्या? पाहूया DCP शिंदे यांची पत्रकार परिषद। आमच्या फैजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीत असलेल्या श्रीमती आशा यशवंतराव धुळे या आपल्या पतीचं नाव राहुल तायडे यांच्यासह या गुरुकृपा कॉलनीमध्ये राहत होत्या। या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती कॉलनी जवळच आहे। काल दुपारी संध्याकाळी 6च्या सुमारास त्यांचा 11-12 वर्ष वयाचा मुलगा तो घरी आला। त्यावेळी त्यांनी बघितलं की मुख्य दरवाजाच्या आतून तो गेला आणि त्यांनी आईला आवाज दिला बेडरूममध्ये। तर बेडरूमचं दार अर्धवट किलकिल उघडं होतं आणि त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी 2 इसम होते आणि त्याची आई खाली पडलेली होती। त्या 2 इसमांना पाहून तो वरती गेला लगेच आणि वरती जाऊन त्याला काहीतरी गडबड आहे असं कळलं, म्हणून वरती जाऊन त्यांनी जे शेजारी किंवा त्यांचे जे भाडेकरू आहेत त्याच्या फोनवरून घरात कोणतरी 2 लोक घुसलेले आहेत असा फोन त्याच्या नातेवाईकांना म्हणजे मावशीला आणि मग नंतर वडिलांना केला। आणि याच्यातून मग खाली येऊन त्या सगळ्या लोकांनी पाहिलं असता ती जी आमची LPC आहे ती मृत अवस्थेत किंवा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती। त्यांनी लगेचच त्या लोकांनी तिला इरविन हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु ती तिथे मयत झालेली होती। तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की तिचा जो नवरा आहे राहुल तायडे यांनीच त्याच्या दुसऱ्या एका मुलीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून बनाव करून त्या 2 लोकांना, त्याचे मित्र किंवा जे दुसरे आरोपी आहेत 2, त्यांना त्यांच्या साह्याने त्यावेळी घरी पाठवून त्या स्वतःच्या पत्नीचा खून केलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे। सुरुवातीला त्यांनी चोरीचा बनाव त्यात केलेला होता, परंतु तपासामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी स्वतःच्या पत्नीचा 2 मित्रांच्या घरी खून केलेला आहे। सदर मुख्य आरोपी जो आहे राहुल तायडे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। तो आता 4 तारखेपर्यंत PCR आहे। काल तो स्वतःसुद्धा SRPFमध्ये पोलीस कर्मचारी म्हणून नेमणुकीच आहे, परंतु त्याची कंपनी जी आहे ती गडचिरोलीला नोकरीला गेली, परंतु त्या ठिकाणी त्यांनी मुद्दामून हेतुपुरस्पर जाण्याचं टाळलं आणि कालही त्याची 4:30 वाजता ड्युटी होती इथे, परंतु त्या ड्युटीवर तो हजर राहिला नाही, तिथे गैरहजर होता। गेले काही दिवस त्यांचा वाद चालू होता। या वादातून त्यांनी हा खून घडून आणलेला आहे। 2 त्याचे सहकारी आहेत, त्याच्या मागे आमची पथकं रवाना झालेली आहे। थोड्याच वेळात आम्ही त्यांना ताब्यात सुपारी देण्याचा काही प्लॅन होता? त्यांनी ते स्वतःच्या मित्रांबरोबर त्यांना बरोबर घेऊनच केलेलं आहे, त्याच्यामुळे आता पुढे तपासात सगळं निष्पन्न। 2 जणांचे नावं माहिती आहेत, थोड्या वेळाने आम्हाला। अमरावतीतील पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येचं हे प्रकरण पती पत्नीच्या नात्यातील विश्वास आणि माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। प्रेमसंबंधाच्या वादामुळे एका निष्पाप जीवाची हत्या झाली आणि ही हत्या दुसऱ्या तिसऱ्याने कोणी नाही तर तिच्या पतीनेच आपल्या मित्राच्या मदतीने केली। या घटनेनं केवळ पोलीस दलातच नाही तर संपूर्ण समाजात एक मोठी खळबळ उडवून दिली आहे। पोलीस आता फरार आरोपीच्या शोधात आहेत। या प्रकरणात आणखी कोणकोणती नवीन माहिती समोर येते यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।
युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ता निलेश भेंडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे. अमरावती शहरातील शंकरनगर परिसरात 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30च्या सुमारास युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी निलेश भेंडे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. राजापेठ पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला आणि त्यांना मोठं यश मिळालंय. पोलिसांनी केलेल्या वेगवान तपासानंतर या हल्ल्यातील 5 आरोपींना अकोला जिल्ह्याजवळून अटक करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये 31 वर्षीय अनिकेत किशोर देशमुख, 26 वर्षीय करण कैलास इटोरिया, 24 वर्षीय नितांशु कैलास इटोरिया, 22 वर्षीय प्रथमेश अनिल अग्रवाल तर 26 वर्षीय साहिल उर्फ शेख तोहनिक शेख मुस्ताक या सर्वांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी अमरावती शहरातील रहिवासी आहेत. राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला व्यावसायिक वादातून झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. लवकरच या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तरी होती अमरावतीतून आलेली मोठी बातमी. या प्रकरणात आणखी काही माहिती समोर आल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. अमरावती शहरातून एक आनंदाची आणि उत्साहाची बातमी समोर आली आहे. सौंदर्य आणि प्रतिभेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. मिसेस इंडिया महाराष्ट्र ब्युटी प्रेझेंटच्या ऑडिशनमध्ये अनेक तरुण आणि विवाहित महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. या ऑडिशनचा उत्साह वाढविण्यासाठी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून जोया शेख उपस्थित होत्या. पाहूया या कार्यक्रमावर एक विशेष रिपोर्ट. यावेळी विशेष आकर्षण ठरल्या सेलिब्रिटी गेस्ट जोया शेख, ज्यांच्या उपस्थितीने स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला. ऑडिशनमध्ये स्पर्धकांना इंट्रोडक्शन राऊंड, वॉक राऊंड आणि टॅलेंट राऊंडमधून जावे लागले. या ऑडिशनमध्ये निवडलेल्या स्पर्धकांना आता राज्यस्तरीय फायनलमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे. ब्युटी इंडस्ट्रीतील मेघा कपूर, अमरावती शहरातील गिरीश खत्री आणि मिस महाराष्ट्र विजेती खुशी चवारे यांनी ज्युरीची भूमिका निभावली. यासोबतच आयोजक टीममध्ये विक्रम सिसोदिया, कोरिओग्राफर आयुषी लाडे आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. यावेळी बोलताना जोया शेख म्हणाल्या, अशा प्रकारचे मंच महिलांना केवळ आत्मविश्वासच देत नाहीत, तर त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एक सशक्त माध्यम देखील देतात. मी सर्व स्पर्धकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते. आप खुद को बाहर निकालो. ये सही में मैं भी बोलूंगी, आप खुद को बाहर निकालो. आप अपने आप में बहुत बड़ा डायमंड हो. शायद आपको नहीं पता, शायद हम आपकी कीमत कभी लगा ही नहीं पाएंगे. क्या पता कौन सा सितारा है जो उस समय मिस एंड मिसेस महाराष्ट्र के स्टेज पे चमक जाए. तो अपने लिए एक जोरदार ताली बजाइए, क्योंकि यहाँ तक आना भी इतना इजी नहीं है. यस, तो वो कॉन्फिडेंस लेवल को हमेशा अपने बरकरार रखिएगा. अपने इर्द गिर्द पॉजिटिव ऑरा जरूर रखिएगा. पाँव खींचने वाले से दूर रहना, हाथ खींचने वाले को पहले पकड़ना. या ऑडिशनमधून निवडलेल्या स्पर्धक आता डिसेंबरमध्ये गोव्यात आयोजित होणाऱ्या मिस अँड मिस्टर महाराष्ट्रच्या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी होतील. तेथून निवडल्या गेलेल्या विजेत्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील. अमरावतीमधील या ऑडिशनमध्ये निवडलेल्या सर्व महिलांना आता गोव्यामध्ये होणाऱ्या ग्रँड फिनालेमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे. यातून निवड होणाऱ्या विजेत्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. हा मंच महिलांना केवळ आत्मविश्वासच नव्हे, तर त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची संधीही देतो. या कार्यक्रमाच्या यशस्वीबद्दल सर्व आयोजकांचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा. अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत. स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट. आज पुन्हा एकदा विदर्भातल्या शेतकरी आत्महत्येची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातून ही बातमी येत आहे. कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या एका 60 वर्षीय शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
ब्राह्मणवाडा दिवे येथील 60 वर्षीय शेतकरी श्रीधर दिगंबर दिवे यांनी कर्जाच्या मानसिक दबावाखाली आत्महत्या केली आहे. श्रीधर दिवे यांनी शेती आणि घरासाठी सुमारे 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी मोठ्या आशेने कपाशीची पेरणी केली, परंतु कीटकनाशकांचा अपेक्षित परिणाम न झाल्याने पीक नष्ट झालेत. यामुळे कर्ज फेडण्याची आशा संपल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचललेत आणि आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने गावात आणि परिसरात मोठा धक्का बसला आहे. ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या या दुर्दशेला सरकारची उदासीनता आणि अपुरी धोरणे जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. पीक विमा, कर्जमाफी आणि शाश्वत शेती या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कर्जबाजारीपणाच्या या चक्रात अडकलेल्या श्रीधर दिवे यांच्यासारखे अनेक शेतकरी महाराष्ट्रात आहेत. ही घटना पुन्हा एकदा शासन आणि समाजाला आत्मपरीक्षण करायला लावते. शेतकऱ्यांच्या व्यथांना दाद कधी मिळणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. श्रीधर दिवे यांची ही आत्महत्या केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून ती राज्यातील शेतकरी वर्गाच्या वेदनांची एक भयान कहाणी आहे. यावर सरकारने गांभीर्याने विचार करून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा हृदयद्रावक घटना थांबणार नाहीत. नागपूरमध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्ती दरम्यान एक मोठी कारवाई झाली आहे. कळमना मार्केट परिसरात संशयास्पद स्थितीत बसलेल्या 6 जणांपैकी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. ही कारवाई नेमकी कशी झाली आणि आरोपी कोण आहेत पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. ही घटना रात्रीच्या साधारणतः 12 वाजताच्या सुमारासची आहे. कळमना मार्केट समोर असलेल्या NIT कॉम्प्लेक्सच्या मागे पूर्व इंडस्ट्रीज एरियातील हनुमान मंदिराच्या बाजूला काही संशयास्पद लोक अंधारात बसलेले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांना मिळाली. माहितीनुसार त्यांच्या हातात चाकू आणि तरवारीसारखी शस्त्रे होती. तातडीने कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना 6 लोक बसलेले दिसलेत. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करताच त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याचा घेराव घालून 5 जणांना पकडण्यात यश मिळवले. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्याची अंगझडती घेण्यात आली. या झडतीत त्यांच्याकडून चाकू आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत आणि ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या आरोपींची अधिक चौकशी केली, परंतु त्यांच्याकडनं घरफोडी आणि इतर गुन्ह्यांबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील आणखी एका फरार आरोपीला म्हणजेच चेतन उर्फ बव्वना पाल याचा शोध घेण्यासाठी त्याच्या घरी छापा टाकला, परंतु तो तिथे सापडला नाही. तर अशा प्रकारे नागपूर पोलिसांनी रात्रगस्ती दरम्यान सतर्कता दाखवत एक मोठा गुन्हा होण्यापासून रोखला. या कारवाईमुळे परिसरात संभाव्य दरोड्याचा कट उधळला गेला. पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील तपासात या गुन्हेगारांकडून आणखी काही गुन्ह्याचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे. नागपूर शहरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नागपूर पोलिसांनी एका मोठ्या यशामुळे गुन्हेगारांच्या मुचक्या आवळण्यात यश आले आहे. शहरात वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिक चिंतेत होते. आता सीताबर्डी पोलिसांनी एका आरोपीला अटक करून तब्बल 2,68,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे 3 गुन्हे आणि 4 मिसिंग केसेस उघडकीस आले आहेत. पाहूया सविस्तर रिपोर्ट. 29 जुलै रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून एका व्यक्तीच्या हातातून बॅग हिसकावून नेल्याची घटना नागपूर शहरात घडली. या बॅगमध्ये जवळपास 20,000 रुपयांचा मुद्देमाल होता, ज्यात निओ कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन यांचा समावेश सुद्धा होता. या घटनेनंतर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने लोकल सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीची ओळख पटविली. आरोपीचे नाव आझिम कादिर बेग, वय वर्ष 26 असून तो नागपूरमधील वसंत नाईक झोपडपट्टी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून तब्बल 2,68,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईमुळे नागपूर शहरात घडलेले एकूण 3 गुन्हे आणि 4 मिसिंगच्या केसेस उघडकीस आल्या आहेत.
आरोपीने चौकशीत सांगितले की त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून हे गुन्हे केले आहेत. पोलिसांनी इतर मोबाईलची माहिती मिळविण्यासाठी तपास अधिक तीव्र केला. यातून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 29 तारखेला एक अभिन्न प्रतिक्रिया नावाचे एक 40 वर्षाचे ग्रस्त हे बाहेर गावून आले होते आणि सकाळी 4 वाजता रेल्वे स्टेशनला उतरून त्यांना झरीपटका जायचं होतं. ते इलेसी चौकाकडे रिक्षा बघण्यासाठी चालले होते. तर त्या ठिकाणी अचानक मोटरसायकलवर 3 इसम आले आणि त्यांच्या हातात जी ती बॅग होती ती बॅग ते झटका देऊन हिसकावून पळून गेले. त्यांच्या बॅगमध्ये त्यांचा मोबाईल होता आणि काही 10,000 ते 15,000 रुपये होते आणि इतर काही गोष्टी होते त्याच्यामध्ये. तशी त्यांनी आमच्या पोलिसाला तक्रार दिली होती. त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी श्याम वारंगे आणि त्यांची जी काही टीम आहे यांनी CCTV फुटेज तपासले. त्यानंतर काही गोपनीय माहिती घेतली आणि त्या आधारे आजिम कादिर बेग हा 26 वर्ष वयाचा जो आरोपी आहे याला त्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडं सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदरील आरोपी हा अतिशय याच्यावरती रेकॉर्डवरील आरोपी आहे. याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुद्धा दाखल आहेत आणि त्याच्यासोबत जे 2 लोक होते त्यांचे नाव त्यांनी अल्तमस मोहम्मद युसुफ मंसुरी आणि दुसरा जॉन नावाचा इसम होता असे सांगितले. ते कळमना भागामध्ये राहतात. अद्याप ते मिळून आलेले नाही. त्यांचा शोध सुरू आहे आणि आरोपीकडे चौकशी करताना त्यांनी इतर 2 गुन्ह्याची सुद्धा कबुली दिली आहे आणि त्याच्याकडे जे काही आम्ही चौकशी केल्यानंतर हे झडती वगैरे घेतली तर त्याच्यामध्ये आम्हाला एकूण 15 मोबाईल मिळालेले आहेत. एक टॅब मिळालेला आहे. काही रोख रक्कम मिळालेली आहे. असे एकूण 2,68,800 रुपयाचा आम्ही मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे. हे जो आरोपी आहे आमच्या अटकेमध्ये असलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. याच्यावरती याचं क्राईम रेकॉर्ड तपासला असतं. याच्यावरती खूनसारखे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. प्रॉपर्टी ऑफेन्स आहेत. 15 ते 16 गुन्हे याच्यावरती दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचे जे साथीदार होते ते सुद्धा क्राईम रेकॉर्ड असणारे आहेत आणि यांना नशा करणे आणि कुठंतरी बाहेर राहणे यांची घरी वगैरे ते कधीही मिळून येत नाही आणि यांचा शोध घेताना ही कधीतरी बाहेर कधी फुटपाथवर किंवा कधी बाहेर नशा करून अशा प्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचे आहेत. हे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमची जे टीमचे अधिकारी आहेत श्याम वारंगे PSI आणि त्यांचे जे टीमचे कर्मचारी आहेत त्यांनी ही कारवाई केली आहे. त्यांचे नाव आहे नंदकिशोर वालदे, मोहन कनोजिया, शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर आणि चेतन शेंडे यांनी ही कामगिरी केली. नागपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल अशी आशा आहे. यशस्वी कारवाई सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या टीमच्या अथक परिश्रमाचे यश आहे. आरोपींच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस आता तपास करीत आहेत. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूरमधील मानेवाडा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका विद्यार्थ्याला फोन करण्याची विनंती करून दुचाकीवर आलेल्या 3 तरुणांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिथून पळ काढला. या घटनेची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नागपूरमधील मानेवाडा बेसा रोडवरील मंगलदीप नगर नंबर 1 मध्ये राहणारा शंतनू वाडबुदे या विद्यार्थ्याला 3 भामट्यांनी फसवलंय. शंतनू त्यांच्या घरासमोर उभा असताना दुचाकीवरून आलेल्या या तिघांनी त्याला तातडीचा फोन करायचा असल्याचं सांगून त्याचा मोबाईल मागितलाय. शंतनूने माणुसकीच्या नात्याने मदत केली आणि आपला फोन त्याच्या हातात दिला. मात्र बोलण्याचा बहाणा करत त्यांनी संधी साधली आणि शंतनूकडून मोबाईल हिसकावून ते तिघही फरार झालेत. या संपूर्ण घटनेची CCTV फुटेज उपलब्ध झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याच परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या लुटीच्या घटना घडल्या असल्याचं समोर येत आहे. यामुळे या भागात भीतीचं वातावरण पसरले आहे. शंतनूने तातडीने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नागपूर पोलिसांच्या 5 पावली ठाण्याने अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध MD ड्रग्ज आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. नागपूरच्या 5 पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समता मैदान लष्करी बाग परिसरात पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. 1 ऑगस्टला रात्री 11 ते 2 वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी पंच आणि नियमांनुसार तपासणी केली असता आरोपी मनीष पप्पू समुद्रे याच्याकडून 3 ग्राम 10 मिलीग्रॅम वजनाचे MD ड्रग्ज दृश्य क्रिस्टल जप्त करण्यात आले आहे। याची किंमत अंदाजे 15,500 रुपये इतकी आहे। याशिवाय त्याच्याकडून एक रिकामी पन्नी आणि अंदाजे 10,000 किमतीचा मोबाईलही जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी एकूण 25,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी आणखी एक आरोपी अमित गजबिये फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पाचपोली पोलिसांनी आरोपी मनीष समुद्रे याच्या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईमुळे नागपुरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। बरोबर आहे। काल दिवस आणि रात्री पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळालेली। त्या पथकाने माहिती मिळाल्यावरून एक संशयिताला ताब्यात घेतला। त्याच्याकडून 3.10 ग्रॅम MD मिळाला आणि एक मोबाईल, टोटल 25,500 रुपयाचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून पंचनाम्याप्रमाणे जप्ती केलेली आहे। त्याच्यात एक आरोपी ताब्यात आहे, दुसरा आरोपी महत्त्वाचा फरार आहे की तो सापडल्यावरच नेमकं तो माल कुठून आला हे आम्हाला माहिती मिळेल। याच्यात हवालदार पवार, वासुदेव पखान आणि आशिष आणि PSI थोपटे आणि ढोरमाले या लोकांनी कारवाई केलेली आहे। इथं कुठल्याही हद्दीत काही खबर असेल तर पोलिसांना मदत करावी, सहकार्य करावे। कुठल्याही बाबतीत माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या नेतृत्वात जो ऑपरेशन थंडर सुरू आहे की कंटिन्यू आपण ह्या थंडरच्या कार्यक्रमाला पुढे नेऊ आणि नशामुक्त कसं करता येईल शहर त्या पद्धतीने आपली वाटचाल सुरू आहे। कोणालाही नागरिकांना असं काही खबर तक्रार असेल तर पोलिसांना किंवा इतर माध्यमांनी कॉल करून माहिती द्यावा। माहिती गुप्त ठेवण्यात येईल आणि MD गांजा अशासारख्या ज्या नशिले वस्तू आहेत ते आपण जप्त करून कायदेशीर कारवाई करून समूळ नष्ट करण्याचा आपण प्रयत्न करू। तर आपण पाहिलं की पाचपावली पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांवर वचक बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर। एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी गोंदिया जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे। शिक्षणाचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून या घटनेला दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापकावर आणि संचालकावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्लिश शाळेत एक अत्यंत निंदनीय प्रकार घडला। शाळेत शिकणाऱ्या एका शिक्षकाने वर्ष 2023 पासून 2025 या सत्रात अनेक विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळे केले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ चाइल्ड लाईनच्या 1098 क्रमांकावर तक्रार दाखल करण्यात आली। या तक्रारीची गंभीर दखल घेत बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी केली। चौकशीत शिक्षकाचे अश्लील वर्तन स्पष्टपणे सिद्ध झाले। त्यानंतर 18 जुलै रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात या आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला तात्काळ अटक केली आणि 21 जुलै रोजी त्याला न्यायालयात हजर केले। न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली। या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि संस्थाचालक रामकुमार गजबिये यांना या गंभीर प्रकरणाची माहिती असतानाही त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आता पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश वणारे यांनी कारवाईबद्दल माहिती दिली। या घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। दिनांक 8/7/25 रोजी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे कुमारी पूजा डोंगरे समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन यांच्या फिर्यादीवरून कोहळीटोला येथील
ग्रामविकास विद्यालय येथे शिक्षकाकडून मुलांवर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार संबंधाने गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर तात्काळ लगेच दिनांक 19/7/25 रोजी आरोपी शिक्षक शामराव देशमुख याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या गुन्ह्यात दिनांक 24/7/2025 रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाढ करण्यात आली असून त्यामध्ये 2 आरोपींची वाढ करण्यात आली आहे. आरोपीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि शाळेचे संस्थापक रामकुमार गजबिये या 2 आरोपींची वाढ करण्यात आलेली आहे. पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील साहेब करीत आहेत. या घटनेने शिक्षकांचे पवित्र नाते आणि विद्यार्थ्यांचा शाळेतील विश्वास धुळीस मिळवला आहे. आरोपीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवला असून पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहेत. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. एका मोठ्या तलावाची भिंत फुटल्याने परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत. शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला या समस्येबद्दल सांगितले होते, पण प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे एका तलावाची भिंत फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. या घटनेमुळे शेकडो एकर शेतीत पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांनी नुकतीच केलेली धानाची रोवणी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे की त्यांनी प्रशासनाला या तलावाच्या दुरवस्थेबद्दल अनेक वेळा विनंती केली होती, परंतु प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेत. यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. तलावाची भिंत फुटल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की साकोली ते सानगडी हा महत्त्वाचा महामार्ग तब्बल 4 तास बंद पडला होता. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सध्या शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत आणि प्रशासनाकडून मदतीची मागणी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की सरकार या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काय उपाययोजना करतं. अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत. स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट. नांदेड जिल्ह्याच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातून एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. रुग्णांना उपचार देणाऱ्या याच रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर घटनेने संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. ही फक्त एक घटना नाही, तर आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाचे हे भयान वास्तव आहे. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि स्थानिक आमदारांनीही दखल घेतली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. नांदेड जिल्ह्याच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातून आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. येथे उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णाच्या अंगावर चक्क उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली. त्यांनी याला चुकीची गोष्ट म्हटलं असून रुग्णालयाच्या देखभालीत झालेल्या दुर्लक्षावर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. याचं काय ऑडिट आपण करणार का? आता कसं आहे, मेंटेनन्स PWDकडं सरकारी इमारतीचा असतोय, बरोबर आहे, आणि आपण म्हणतोय त्याप्रमाणे रुग्णालय वगैरे याचा मेंटेनन्स का केला गेला नाही. आता AC साहेबांचं लगेच रुग्णांच्या जीविताशी जर असं येत असलं तर ही 100% चुकीची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. थोडंफार दुर्लक्ष वगैरे या गोष्टीकडे झालं असेल तर 100% जी असेल ती कार्यवाही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आम्ही करू. आणि सगळ्यात आधी तर हे रुग्णालय जे काही असतील जे आमच्या ताब्यात आहेत मेंटेनन्स, त्याची दुरुस्ती जे काही फंड लागेल ते आमच्या विभागाकडनं आम्ही उपलब्ध करू. तर म्हणजे थोडाफार हा आरोग्य विभागाकडनं पण निधी ह्या गोष्टीला येणं गरजेचं असतं. पण तरी शेवटी
रुग्ण आपलेच आहेत, हॉस्पिटल आपलंच आहे, सगळे विभाग शासनाचेच आहेत. लवकरात लवकर जे काही 2-3 विषय आपण मांडले ह्याचं एक म्हणजे दुरुस्त्या वगैरे तर पहिलं करून घेऊ आणि दुर्लक्ष झालं असेल तर जे दुर्लक्ष ज्यांनी केलं त्यांच्यावर आम्ही नक्की काढू. स्थानिक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. यापूर्वी लोहा ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या तक्रारी होत्या. मी त्या ठिकाणी बैठक घेतली. माननीय आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भामधल्या सूचना दिल्या आणि थोडीफार परिस्थिती लोहा ग्रामीण रुग्णालयाची आता सुधारलेली आहे. कंधार रुग्णालयात पण मी बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या होत्या. एखादा रुग्ण दवाखान्यामध्ये आल्याच्या नंतर त्याला पूर्णपणानं त्याची काळजी घेतली पाहिजे. अशा पद्धतीचं होत असेल तर हे बाब अतिशय गंभीर आहे. मी काही कामाच्या निमित्तानं काल मुंबईत होतो, पण आता आपल्याशी चर्चा झाल्याच्या नंतर मी लगेच सुप्रिटेंडेंटशी बोलेन आणि त्याच्या संदर्भातला अहवाल मी मागवेन. परंतु जर सुधारणा झाल्या नाही तर मला ॲक्शन त्याच्यावर घ्यावं लागेल. मी आता आपल्याशी वार्तालाप झाल्याच्या नंतर लगेच शल्य चिकित्सक यांना बोलेल आणि तात्काळ कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना निश्चित देईल. या प्रकरणात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर कदम यांनी एक अजब दावा केला आहे. ते म्हणाले की रुग्णांनी खाली टाकलेले अन्न खाण्यासाठी उंदीर आले असावेत. हा दावा रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणा दर्शवितो. खेदजनक आहे, पण आमची स्वच्छता आम्ही 2 ते 3 वेळेस स्वच्छता करतो आणि ग्रुपवरती आम्ही GPS कॅमेराद्वारे ग्रुपवर टाकतो. स्वच्छता कर्मचारी पण ते पूर्ण लक्ष देऊन करतात. पण काही वेळेस रुग्णांकडून अन्नपदार्थ खाली सांडल्या जातात आणि ते खाण्यासाठी उंदीर आले असण्याची शक्यता आहे. उंदरासोबतच चुतुंदरी पण असतो. ती चुतुंदरी चावते आणि विषारी असते. तर अशी चर्चा आहे की त्या पेशंटला चावला उंदीर. नाही, चावलेला काहीही नाही, फक्त तो अंगावर तो थोडासा चालला आणि त्याच्यानंतर तो उंदीर गेलेला आहे. चावण्याची घटना अजून तरी घडलेली नाही. आम्ही स्वच्छतेसाठी आणि इमारत खूप जुनी झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही बांधकाम विभागाला 1 महिन्यापूर्वी पत्रव्यवहार केला होता. काय उत्तर त्याचं काय? अजून काही आलेलं नाही. आता उंदरासाठी काय आम्ही आता ट्रॅप ठेवलेले आहेत आणि स्टिकिंग पॅड पण ठेवलेले आहेत आणि स्वच्छता आमची अजून जोमानं चालू झालेली आहे. सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि रुग्णांना पण आम्ही अन्नपदार्थ खाली न टाकण्याविषयी सूचना केलेल्या आहेत. उपचार घेत असलेल्या शहनाज बानू नावाच्या महिला रुग्णाने सांगितले की उंदीर येऊन चावतात, त्यामुळे रुग्णालयाने याकडे लक्ष द्यावे. या घटनेनंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातून उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. सगळं हे स्वच्छता पाहिजे. उंदीर, साप, इचू, काडा बाहेरून काही येऊ नये, पेशंटला त्रास होऊ नये, सगळी स्वच्छता राहावं. कोणी असो, आम्ही असो, कोणी असो, पेशंटला तकलीफ घडायला नाही पाहिजे. हां, आम्ही मोहजावून आणा, मोहिजा प्रांडा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. आता उंदर खेळायला ते हा, तर त्याची तुम्ही सगळी व्यवस्था करावं चांगली. ही आलाच नाही पाहिजे मध्ये उंदीर. हा, असं प्रकारचं तुम्ही व्यवस्था करावं चांगली. हा बोला. पेशंटला किंवा पेशंट सोबत एखादा माणूस बाई गडी असते, त्याला धोका होऊ नये. आमची म्हणणं ही लेकरू असते, बाळ असते, कुणी पण नातेवाईक असते तर त्यांना चांगली सुविधा करावं, आमची एवढीच म्हणून. बाहेर पूर्ण हे खराब हा, सगळं ग्राउंड ते कापून काढून कुवारून स्वच्छता करून ते झाडं लावून घेतलं पाहिजे. आता काय होईल? आताच निर्मळ केलं पाहिजे. ना आता परिस्थिती कशी आहे? आता वाईट आहे. हा, म्हणजे की कुणाला एक तकलीफच आहे पेशंटला उद्या चालू. आता ही स्वच्छता करून घ्यावं. ही घटना केवळ नांदेडची नाही तर राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयांमधील परिस्थिती दर्शविते. मंत्र्यांनी आणि आमदारांनी दखल घेतल्यानंतर आता यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. केवळ आश्वासन देऊन भागणार नाही तर प्रत्यक्षात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. आता यावर प्रशासन काय पावले उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दलितांचा, कष्टकऱ्यांचा आणि वंचितांचा आवाज बनलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती माहूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा एक खास रिपोर्ट पाहूया.
माहूरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. दलितांचे, कष्टकऱ्यांची दुःख आपल्या साहित्यातून मांडणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. युवा ग्रामीण पत्रकार संघाने अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या अध्यक्षांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने एक महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात आला. जुनी नगर पंचायत प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 51 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन एक सामाजिक बांधिलकी जपली. सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारात लहुजी वस्ताद चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष देवानंद भांडवेले यांचे युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. माहूरमधील या कार्यक्रमांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि विचारांना आदरांजली वाहिली. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत, हे या कार्यक्रमातून दिसून आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व आयोजक आणि सहभागींचे अभिनंदन. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले साहित्य आजही आपल्याला दिशा देत आहेत आणि त्यांच्या विचारांची ज्योत आजही तेवत आहे. या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. या आणि अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. लाखो रुपयाच्या विकास कामात होणारा गैरव्यवहार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे थांबला आहे. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या जाणाऱ्या इमारतीचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी हे काम थांबवून ठेकेदारांची कान उघडणी केली. पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं काम सध्या सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या इमारतीकडनं गावकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र काम सुरू झाल्यावर संबंधित ठेकेदार अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करत असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं आहे. बांधकाम सुरू असतानाच लोखंडी कॉलम योग्य प्रकारे बसवलेले नव्हते, वेल्डिंग व्यवस्थित नव्हती आणि अंदाजपत्रकाप्रमाणे काम होतही नव्हतं. अनेक ठिकाणी तर लोखंडी कॉलम टाकलेच नव्हते. या गंभीर बाबी लक्षात आल्यावर भाजपचे युवा नेते गणेश गाडेकर आणि फिरोज सौदाकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी केली असता कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून आली. यानंतर ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी सुनील पडोळ यांना बोलावून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. ग्रामस्थांनी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी करत जोपर्यंत अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ स्तरावरही करण्यात येणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वालसावंगी येथील मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामात होणारा गैरप्रकार वेळीच थांबला आहे. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष घालून दर्जेदार काम सुरू करून देणं गरजेचं आहे. अन्यथा कोट्यवधी रुपयाचा निधी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बुदोडा गावातील ग्रामपंचायतीची नवीन इमारत तयार होऊनही तांत्रिक कारणामुळे ती अजूनही धूळखात पडली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून येत्या 15 ऑगस्टला तरी या इमारतीचं उद्घाटन होणार का असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. यावर सविस्तर माहिती पाहूया. औसा तालुक्यातील बुधोडा गाव या गावाच्या मध्यभागातून रत्नागिरी नागपूर महामार्ग जातो. या महामार्गाच्या कामासाठी गावातील जुनी ग्रामपंचायत इमारत पाडण्यात आली. तेव्हापासून गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचा कारभार एका छोट्याशा खोलीतून चालवला जातोय. या खोलीत कर्मचाऱ्यांना बसायलाही पुरेशी जागा नाही. यामुळे लोकांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता नवीन ग्रामपंचायतीची इमारत तयार झाली आहे, परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ती अद्याप वापरात आलेली नाही. स्थानिक प्रशासनाकडून तांत्रिक कारण पुढे करून नवीन इमारतीचं उद्घाटन टाळलं जात आहे. त्यामुळे ही नवीन इमारत धूळखात पडली आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत आहे. सध्या सुरू असलेल्या अपुऱ्या जागेमुळे नागरिकांची कामं वेळेवर होत नाही. गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे याबाबत मागणी केली होती, मात्र अजूनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे 15 ऑगस्टची. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की निदान स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर तरी या नवीन इमारतीचं उद्घाटन करून ती जनतेसाठी खुली करावीत. हीच मागणी पूर्ण होणार का? प्रशासनाकडनं यावर कधी कारवाई होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
तरी होती लातूर जिल्ह्यातील बुधोडा ग्रामपंचायतीची अवस्था. प्रशासनाच्या अनास्थेमुळे तयार इमारत धूळ खात पडली आहे. यावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा करूया. सध्या इथेच थांबूया. नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या एका प्राचीन आणि चमत्कारी शिवमंदिराबद्दल बोलणार आहोत. हे मंदिर म्हणजे सूरपाडा येथील नवसाला पावणारे शिवमंदिर. या शिवमंदिराची एक खासियत म्हणजे येथे स्वयंभू शिवलिंग असून त्याखाली पाणी कितीही दुष्काळ पडला तरी आटत नाही असे म्हटले जाते. चला पाहूया या मंदिराची भव्यता आणि ऐतिहासिक महत्त्व. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात वसलेले सूरपाडा गाव येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे, जे नवसाला पावणारे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे हजारो वर्षांपासून अखंड आहे. विशेष म्हणजे या शिवलिंगाखाली सदैव पाणी असते आणि ते कधीही आटत नाही, असा गावातील वयोवृद्ध लोकांचा अनुभव आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर भोन येथील सातवाहनकालीन महादेवाच्या मंदिराशी साम्य दर्शविते आणि ते 13व्या शतकातील असावे. मंदिराच्या बाहेरील परकोट आणि बुरुज 16व्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंदिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी 25 ते 30 फूट उंच परकोट बांधलेले आहेत आणि प्रत्येक बाजूला एक बुरुज आहे. मंदिराच्या मध्यभागी 40 ते 50 फूट उंचीचे भव्य मंदिर आहे. या स्वयंभू शिवलिंगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिंड आणि लिंग यांच्यामध्ये एक पोकळी आहे, ज्यात नेहमी पाणी असते. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे मंदिराच्या पूर्वेकडील एका छिद्रातून रोज सूर्यकिरणे थेट शिवलिंगावर पडतात आणि हे मंदिर परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घालते. मंदिराच्या दक्षिण दिशेला बलीश्वराचे आणि गणपतीचे मंदिर आहे, तर पश्चिमेला राम लक्ष्मण सीतेचे आणि देवीचे मंदिर आहे. सूरपाडा येथील ग्रामस्थ दरवर्षी चैत्र शुद्ध शिवरात्रीला येथे 3 दिवसांची भव्य यात्रा आयोजित करतात. हे प्राचीन मंदिर केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. सूरपाडा येथील शिवमंदिर आपल्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वामुळे सर्वत्र ओळखले जाते. या मंदिराच्या सौंदर्याची आणि चमत्काराची गाथा खूप मोठी आहे. अशा प्राचीन मंदिराच्या संवर्धनासाठी आणि प्रसिद्धीसाठी शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी. कारंजा तालुक्यातील कामरगाव गावात अनेक वर्षापासूनच्या अतिक्रमणावर अखेर कारवाई झाली आहे. सरपंच साहेबराव तुमसरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्यामुळे गावातील रस्ते मोकळे झाले असून नागरिकांनी या कामाचं मोठं कौतुक केलं आहे. चला पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायतीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. यामुळे गावातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, तसेच नागरिकांना चालतानाही त्रास होत होता. अनेक प्रयत्नानंतरही हे अतिक्रमण हटवता आले नव्हते. मात्र गावाचे नवनियुक्त सरपंच साहेबराव तुमसरे यांनी या गंभीर समस्येची दखल घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीची तातडीची बैठक बोलावून अतिक्रमण हटवण्याचा ठराव मांडला. सर्व सदस्यांनी एकमताने या ठरावाला मंजुरी दिली. या ठरावानुसार ग्रामपंचायतीच्या मदतीने ही अतिक्रमणे हटवण्याची मोहीम राबविण्यात आली. जेसीबी आणि इतर साधनांच्या मदतीने रस्त्यावरील सर्व दुकाने आणि तात्पुरत्या बांधकामाचे अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईमुळे गावातील मुख्य रस्ता आता मोकळा झाला आहे. यामुळे गावातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामाबद्दल सरपंच साहेबराव तुमसरे यांच्या दूरदृष्टीचे आणि धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कामरगावचे हे अतिक्रमण बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण होते. ग्रामपंचायतचा झेंडा हा 3ऱ्या मजल्यावर फडकत होता. ते आजपर्यंत कोणी काढायला तयार नव्हती. आम्ही ते ग्रामपंचायत पुढचं अतिक्रमण काढून आज पूर्ण परिसर मोकळा करून दिला. याचा ठराव घेऊन 12-13 मेंबरनं ठराव घेऊन हा पूर्ण परिसर मोकळा केला. त्याच्यापासून जनतेस त्रास होत होता. आठवडी बाजारच होते, त्यामुळे त्रास होतो. आठवडी बाजार असल्यामुळे लोकांना बी त्रास होता. गाड्या हे जाण्या येण्याकरता त्याला त्रास होत होता, म्हणून ते अतिक्रमण काढण्यात आले. आता त्या ठिकाणी काय करताल तुम्ही? त्या ठिकाणी आम्ही 3ऱ्या मजल्यावरला झेंडा तिथं खाली करतो. तर पाहिलं कशा प्रकारे एका योग्य निर्णयामुळे गावाचं चित्र बदलू शकतं. कांबरगावच्या सरपंचांनी दाखवलेली ही धडाडी नक्कीच कौतुकास्पद आहे.
त्यांच्या या कामगिरीमुळे इतर गावांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात औरंगाबाद नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, नागपूर जेटीबीएल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला आरासी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार.